नमस्कार, मी प्रदीप वाडेकर. पाहुयात स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त आयोजित महाविधी सेवा शिबिराची सविस्तर बातमी, पण अल्पशा विश्रांतीनंतर. रमणिकलाल पत्रावाला एक विश्वसनीय साड्यांचे माहेर घर. बनारसी शालू, कांजीवरम पटोला, खादी सिल्क ड्रेस मटेरियल, रेडीमेड कुर्ती, पूर्ण नववधू पोशाख, जुना बाजार, जयचंद चौक, लोणावळा. बातमीत आपलं स्वागत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पॅन इंडिया जनजागृती मोहिमेअंतर्गत महायोजना आणि महाविधी सेवा शिबिराचं आयोजन वडगाव येथील भेगडे लॉन्स येथे करण्यात आलं होतं. संत ज्ञानेश्वरांच्या ओवीनं, जगद्गुरू संत तुकोबारायांच्या अभंगानं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमात, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षानं, लोकमान्य टिळकांच्या सिंहगर्जनेनं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं पावन झालेल्या महाराष्ट्र भूमीच्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधील मावळ प्रांतात आयोजित ज्ञान यज्ञात प्रमुख न्याययोग्यांचं जोरदार आगमन झाले. न्यायमूर्ती PN भगवती आणि न्यायमूर्ती AS आनंद यांच्या लोक अदालत कार्याचे स्मरण व्हावे यासाठी त्यांच्या रांगोळीच्या हुबेहूब प्रतिमा व्यासपीठाच्या दर्शन भागात काढण्यात आल्या होत्या. शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्वलनाने होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. अज्ञान अंधकाराचा हो नाश, जीवनात येवो सदा प्रकाश या उक्तीप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती A. सईद यांचा पुण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश S. देशमुख यांच्या हस्ते शाल, महाजी शिंदे पगडी आणि वृक्षाचे रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती SP तावडे यांचा ॲडव्होकेट SV नागेश, ॲडव्होकेट तुकाराम काटे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव GDP सुराणा यांचा ॲडव्होकेट नामदेवराव दाभाडे, ॲडव्होकेट महेश खांदवे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. पुण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश S. देशमुख यांचा ॲडव्होकेट प्रताप शेलार आणि ॲडव्होकेट जयश्री शितोळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचा ॲडव्होकेट अशोक ढोरे आणि ॲडव्होकेट महेंद्र घोजगे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा या हट्टापायी आईच्या गर्भातील लेकीची हत्या हा आपल्या समाजाला लागलेला कलंक आहे. यावर आधारित महिला वकिलांनी नाटिका सादर केली. बघा काय होतंय ते. हो का, काही तुम्ही बाहेरचं खाल्लं होतं का? नाही हो, मी काय दररोजचं खाते तेच खाल्लं, तरी पण त्रास व्हायला लागलाय मला. बरं ठीक आहे, तुम्हाला मी चेक करून घेऊ. बाळ नकोय. काय करू आता दादा, तूच मला सांग बरं. चाचणी केली आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या पोटातलं बाळ मुलगी आहे, म्हणून त्यांना हे बाळ नको. लाज कशी वाटली नाही तुम्हाला? असे कांड करताना जरा सुद्धा विचारायला नाही सांगितली ना. कंप्लेंट ती अवधी खरी आहे. काळजी करू नका. ॲडव्होकेट विनय दाभाडे आणि ॲडव्होकेट संतोष गराडे यांनी लिहिलेल्या लोकधारा जागर याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. कल्याण होईल, खोटं कधी बोलणार. बुरगुंडा होणार आहे कायद्याच्या जागराचा. महाराज, भक्ती ही नेहमी डोळस असावी. पण भक्ती म्हणजे तरी काय हो? प्रामाणिक मनानं जे कार्य हाती घेतलंय ते इमाने इतबारे पूर्ण करण्याची साधना म्हणजे भक्ती. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव DP सुराणा यांनी स्वागतपर भाषणात समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांपर्यंत पोहोचून अज्ञान अंधकार दूर करून ज्ञानाची ज्योत पेटवणारी सेवाभावी संस्था नालसा अर्थात राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण कार्यासंबंधी उद्बोधक आणि प्रेरणादायी माहिती सांगितली. 44,000 विलेजेस हैं महाराष्ट्र के, उसमें 3 बार रीच करेंगे हम. जिस तरीके से सेक्शन भारतीय के जो संविधान है उसमें प्रीएम्बल में ये लिखा गया है कि लीगल सर्विसेज अथॉरिटी जस्टिस जो देना है हमें,
तो फ्री लीगल एड लोगों को मिलना चाहिए, न्याय सभी को मिलना चाहिए। मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पुणे जिल्हा पालक न्यायाधीश यांनी संयोजकांचे कौतुक करून सुट्टी असूनही मोठ्या संख्येने उपस्थितीबद्दल संयोजकांचे आभार मानले. निश्चित आहे तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो याची मला खात्री आहे. आपल्याला माहिती आहे आपला देश विकसनशील देश आहे आणि इथे अनेक सुधारणा झाल्या, औद्योगिक सुधारणा झाल्या. त्या सुधारणा होत असतानाच लोकसंख्येची वाढ झाली. लोकसंख्येची वाढ झाल्यानंतर वाद विवाद याच्यामध्ये वाढ झाली आणि जे आपल्याकडे कोर्टाचं जे स्ट्रक्चर होतं, इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते तेवढ्या प्रमाणामध्ये वाढलं नाही आणि मग कोर्ट एक अचानक परिस्थितीमध्ये पुढे आलं आणि त्याच्यामध्ये कोर्टाच्या नेहमीच्या कोर्टाच्या कामकाजावर ताण आला आणि मग असा विचार यायला लागला की ह्या कोर्टातूनच ही सगळी प्रकरणं संपणार नाहीत, त्याच्यासाठी काहीतरी वेगळा एक विचार करायला पाहिजे. आणि 1993मध्ये पंतप्रधान, त्यावेळेचे पंतप्रधान जे होते त्यांनी सर्व जे चीफ जस्टिस होते इंडियाचे त्यांना आणि मुख्यमंत्री आणि प्रत्येक राज्याचे जे मुख्य न्यायमूर्ती होते यांची एक मीटिंग बोलवली आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरवलं की काहीतरी एक वेगळा प्रकार आपल्याला करायचा आहे आणि त्याच्यातनं हा आर्बिट्रेशन, मेडिएशन, लोक अदालत यासारखे काहीतरी पर्यायी पद्धतीने आपल्याला वाद मिटवले पाहिजेत असा एक विचार पुढे आला. न्यायमूर्ती ए सईद यांच्या भाषणापूर्वी लाभार्थींना विविध योजनांच्या रकमेचे आणि वस्तूंची वाटप करण्यात आले. मृत पावलेल्या बांधकाम कामगारांच्या नातेवाईकाला न्यायमूर्तींच्या हस्ते 2 लाखाच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. पूनम अशोक जाधव, अशोक रखमाजी पवार, राधाशंकर वावरे यांना वाटप करण्यात आले. बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी 1 लाखाचा धनादेश मनीषा सोमनाथ हाके यांना प्रदान करण्यात आला. बांधकाम नोंदीत मृत पावलेल्या पत्नीच्या पतीला 5 वर्ष सलग 24,000 चा धनादेशाचे वाटप विष्णू महादेव हजार यांना करण्यात आले. प्रिया रविकुमार यादव, रोहिदास मारुती गायकवाड, अथर्व ओमकार देशपांडे, किरण भाऊ साबळे, राजकुमार साळवे, राहुल दगडू शिंदे, सुजाता राहुल शिंदे, श्लोक राज नवगरे आदी दिव्यांगांना व्हीलचेअर, वॉकर, क्रॅचेस धनादेशाचे वाटप करण्यात आले. स्मार्ट कार्डचे वाटप गणेश भारती, पंडित पांचाळ, विकू शहा, सितू एसके, नीरज मांझी यांना करण्यात आले. तर सुरक्षा पेटीचे कैलास दवने, निलेश सोनटके, गोरख गायकवाड, विशाल कुमावत, अनुराग मौर्य आदींना वाटप करण्यात आले. लाभार्थींच्या यादीचे वाचन पुण्याच्या न्यायाधीश चंद्रशिला पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचा परिचय न्यायाधीश कविता नामदर आणि विलास खानबहाले यांनी करून दिला. टी.पी. सुराणा यांचा परिचय वडगावच्या न्यायाधीश पल्लवी सूर्यवंशी यांनी करून दिला. शिबिराचे प्रमुख पाहुणे ए सईद म्हणाले, गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना आपल्या हक्काची जाणीव करून देणे गरजेचं आहे असे सांगून ते म्हणाले, केसेस के जो सेटल होते हैं केसेस, तो मैं कहना चाहूँगा कि पूना बहुत अच्छे फिगर्स देते हैं हमको और मैं उनको बहुत कॉन्ग्रेचुलेट करना चाहूँगा. 75 सालों में हमने बहुत तरक्की की है. भारत ने बहुत तरक्की की, चाहे वो औद्योगिक क्षेत्र हो या आर्थिक क्षेत्र हो. लेकिन एक चित्र ये भी आता है कि लोगों को इस प्रगति का लाभ नहीं मिल रहा है. आज़ादी के संविधान को जब हमने अपनाया उस वक्त हमने शपथ ली थी कि हम सभी को समान रूप से सामाजिक, आर्थिक और राजकीय न्याय देंगे. जहाँ तक समान न्याय का सवाल है, वहाँ पे जहाँ पे समाज को, हर वर्ग को उसी तरह से समान रूप से न्याय मिलना चाहिए. इसके बावजूद हम देख रहे हैं कि दूर दराज इलाकों में और कई लोगों को बेसिक सुविधा नहीं मिल रही. कहीं पे अच्छी सड़कें नहीं हैं, कहीं पे आने जाने की सुविधा नहीं है, कहीं स्कूल नहीं है, कहीं अस्पताल नहीं है. हैरानी की बात यह है कि ये लोगों को ये भी पता नहीं कि शिक्षा मिलना, अच्छी मेडिकल सुविधा मिलना ये उनका अधिकार है.
अधिकार का पता ही नहीं तो वो कैसे मांग सकते हैं अपने अधिकारों को। और उसी वजह से समाज के इस वर्ग में गरीबी, अनपढ़ता, पिछड़ापन पीढ़ी दर पीढ़ी बढ़ता जा रहा है। अगर हम देश को प्रगतिशील बनाना चाहते हैं तो हम भारत के किसी भी वर्ग को गरीब या अनपढ़ नहीं रख सकते। प्रगति का फायदा सिर्फ ऊंचे वर्ग को मिले और पिछड़े लोग पिछड़े रह जाएं, ये देश के हित में नहीं है। यदि हम समान तरीके से सभी लोगों को प्रति की धारा में लाना चाहते हैं तो हम सभी लोगों को उनका हक और उनका जो भी उनके अधिकार हैं वो उन तक पहुंचाना पड़ेगा। हम नालसा और मालसा यही कोशिश करते हैं। पुण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.ए. देशमुख यांनी आभार मानले। पोलीस यंत्रणा, प्रशासन, न्यायाधीश, वकील यांच्या उत्कृष्ट संयोजनाबद्दल आभार मानले। शिबिराच्या अनुषंगाने भिगडे लॉनच्या प्रांगणात विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते। लसीकरण मोहीम आणि रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते। पाहुयात मावळ आताच्या कॅमेऱ्यावर टिपलेली ही काही क्षणचित्रे। आपल्या सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आमचा पत्ता ईशकृपा बिल्डिंग, बी विंग, पहिला मजला, दामोदर कॉलनी, भांगरवाडी, लोणाळा। भ्रमणध्वनी क्रमांक 9823151853। ही होती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वडगाव येथे पार पडलेल्या महाविधी सेवा शिबिराची सविस्तर बातमी।